आणि राज्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची अपडेट समोर येते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला अजित पवार पोहोचलेत। दिल्लीमध्ये पवारांनी अमित शहांची भेट घेतली, त्यानंतर ही भेट होतीये, त्यामुळे हिला महत्त्व प्राप्त झालंय। काल अजित पवार हे दिल्लीला जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटले असल्याची माहिती समोर आली होती आणि आज अजित पवार देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले। दरम्यान भाजप आणि संघाची सुद्धा एक बैठक झालेली आहे, ज्यामध्ये अजित पवार यांच्यावर टीका करू नये अशी विनंती भाजप नेत्यांकडून संघाला करण्यात आल्याची माहितीही मिळते आणि त्यानंतर लगेचच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होते। त्यामुळे सगळ्या घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का, या भेटीमध्ये दोघांच्या नेमकी काय चर्चा होणार आहे याची उत्सुकता लागली। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठा काही वेळातच आपल्यासोबत असतील या संदर्भातली माहिती देण्यासाठी। अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर लगेचच ही भेट होत असल्यामुळे या भेटीमध्ये दिल्लीमध्ये काय चर्चा झाली या संदर्भातली चर्चा होणार आहे की राज्याच्या राजकारणासंदर्भात आणखीन काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे, या संदर्भातली अपडेट अपेक्षित आहे। अभिषेक मुठा आता आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडे जाऊयात। अभिषेक, कविता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। एकूणच अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूण यामध्ये जर का पाहायचं तर दिल्लीला काल आपण बघितलं तर अजित पवार हे दिल्लीला गेलेले होते। अमित शहा यांची त्यांनी भेट देखील घेतलेली होती, अनेक विषयांवर चर्चा देखील झाल्याचं कळतं आहे। एकूण प्रामुख्यानं पाहायचं तर कशा प्रकारे पुढील वाटचाल जी महायुतीची असणार आहे या संदर्भात देखील चर्चा झाल्याचं कळतं आणि त्याच संदर्भात आता पाहायचं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील तिथं दाखल झाले आहे। एकूण दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असतो आणि दोघांची भेट जी आहे ती त्या दिवशी झालेली नव्हती, त्यामुळे आज भेटीसाठी गेले आहेत असं देखील आपल्याला माहिती मिळालेली आहे। मात्र सोबतच इतर विषयांवर देखील चर्चा होणार आहे असं देखील कळालेलं आहे। धन्यवाद अभिषेक, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।